हॅलो, मी रिद्धी. मी आली आहे आज माझ्या मामाच्या गावी. इथे कालच आलेली म्हणजे. तर काल इथे काय इथे पालखी नव्हती. आमच्या बाहेरच्या गावातले खेळ आलेले. त्याच्यानंतर रात्री आम्ही आज इथे जेवण आहे वाडीतल्यांचं. तर तिकडे आम्ही रात्री मदत करायला होतो. त्याच्यानंतर जी लाईट गेली आहे त्या लाईटीने खूप प्रॉब्लेम केला आहे. 2 डेज लाईट नाही आहे इकडे. फोनची चार्जिंग तर असं वापरतो आहे म्हणून फोन वापरतो आहे. तर व्हिडिओज काढायचे आहेत म्हणून फोनची चार्जिंग आम्ही ठेवली आहे. त्याच्यानंतर काल भाजी कापायला गेलेलो, रात्री आलो. सो आता सकाळी उठतो. आता मुंबईवाले सगळे लोक आले आहेत. तर मजा येणार आहे. आज येणार आहे आमच्या घरची, आमची वाडीतली पालखी देव दरवाजात येणार आहेत. ती मजा अलग आहे. आणि आजच आम्हाला मुंबईला जायचं आहे. सो फटाफट आम्ही आता रेडी होतो. घरी तयारी चालू आहे हारबीर बनवायची. तर आम्ही फटाफट रेडी होतो. त्याच्यानंतर दाखवू आम्ही काय पूजा किंवा काय पालखी बिलकीचं. पण त्याच्यात मी तुम्हाला बोलू नाही शकत त्या आवाजात, म्हणून मी आता सांगते. सो बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे आहेत आमच्या गावचे देव बाप्पा. सो उठून फटाफट देवाचे आशीर्वाद घेतलेत आणि बाकी सगळ्या कामांना सुरुवात केली. आणि बाकी बघा आमचं बाबा. आणि आता सगळे करतात तयारी. तर बघूया काय काय करतात ती. आणि फटाफट येणार आहे लगेच पालखी. आम्ही रेडी नाही झालो, पण आधी सगळी तयारी करून आणि मग पालखीची रेडी कर. माझी देवपूजा झालेली. त्यानंतर मी बसलेली खळ्यात मस्त नाश्ता करत, मामा आणि मम्मीसोबत गप्पा मारत. आणि मम्मी आणि मामा करत होते पालखीचे हार बनवत होते. आणि खूप सारा गप्पा मारून आम्ही बाकीची तयारीलाही सुरुवात केलेली होती. मामा करत होता तुळशीची देवपूजा. सो आता देव येणार आहे तर आधी पहिली तुळशीची आणि देवाची पूजा करून तो आता करणार आहे पालखीची पूजा. आता मी रेडी झाली आहे आणि मला जसं वाटतं मी खूप छान दिसते. आणि माझी दीदी रेडी होते. सो फटाफट मी जाते आणि फोटो क्लिक करून येते. आता आमच्याकडे पालखी येत आहे, तुम्हाला दिसेल.
आम्ही निघालेलो कोदवलीला. सो माझ्या आईचं तिकडे ओटी भरायची बाकी होती. तर मी आमची सगळी फॅमिली परत त्या पालखीला निघालेलो. खूप सारं मस्त वाटत होतं.
मामाकडून निघालो धोपेश्वरमधून. तिथे फटाफट जेवलो, पालखी बिलकी झाली सगळं आणि इतकी घाई झाली की आम्हाला मुंबईला निघायचं होतं. पण त्याच्या पहिलं माझी मम्मी काल गावाला नाही आलेली मुंबईवरून. सो तिला परत काल जिथे आलेलं कोदवली तिथे पालखीच्या पाया पडायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही लवकर निघून परत कोदवलीत आलो. आईला तिथे ओटी बिटी भरली आणि त्याच्यानंतर आले माझ्या आजीच्या मामाकडे कोदवलीमध्ये. सो आता ती लोक तिथे बोलत आहेत आणि मी तिथे काही शूट नाही केलं कारण थोडे आम्ही आमच्या घरी यायचंच नव्हतं. मग थोडं इमोशनल झालेलं. सगळे लोक आज मुंबईकडचे तिकडे एन्जॉय करत आहेत आणि आम्हाला मुंबईला निघायचं आहे. सो काय तिथे काहीच शूट करणार. सो काही शूट नाही केलं. पालखीच दाखवली सगळी आणि आता आलेलो मांडवगडवाडीत. तिकडे मम्मीने ओटी बिटी भरली आणि आता इथे आलो आहे मांडवकरांकडे आणि तिकडून आता आम्ही जाणार थेट मुंबईला. सो शिमगा संपला इकडेच. खूप मजा आली 2 दिवस. जे नाही अनुभवलं ते ह्या वर्षी अनुभवलं. पण असं वाटतं की नाही जाऊ, 2 दिवस पण खूप कमी पडते. पण बघा तुम्ही आणि पुढे काय करतो आहे. सो जांभी होती आम्ही परत चाललो आहे मुंबईला फायनली. हायचा गुड आणि माझ्या मम्मीने काळजी घेतला. दाखव गो केवढे पते. फायनली आम्ही निघालो मुंबईला. चाकरमानी गो निघाले आहेत मुंबई गो. आणि आम्ही आता निघालो मुंबईला आणि आमची बस यायला अजून 1-1.5 तास आहे. 1.5 तासच्या पण जास्त. आम्ही आता ते टाईमपास करणार आहे. जेवढे फोटो काढले तेवढे फटाफट स्टोरीला टाकणार आहे आणि बघू. आणि हे बघा आम्ही इथे बसले कोदवलीच्या हायवे. माझे बाबा दाखव. बाबांनी काय आणलं. बाबाने चोरून बोंड आणलंय. त्याचं आवडतं फळ बोंडू. ते आता खाणार मीठ टाकून. डबा नाही, डब्यात भरून खायला झालं असतं. आमच्या बाबांनी त्या पाहिजे बघितले बोंड आहेत तर त्यांनी ते चोरून आणले. ह्याच्यात काय कसला डबा नाही ना. डब्बा तर नाही त्या बरोबर. सो शिमगा पार्ट 1 आणि शिमगा पार्ट 2 तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडले आहेत तर तेही मला सांगा. सो खूप सारं लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.